नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच आठवड्यात मी टोमल काकूंवर पॉडकास्ट केलं होतं। तेव्हा मी एक गोष्ट बोलली होती की टोमल काकू स्वतःला स्वामी भक्त मानतात, पण त्या प्रकट दिना दिवशी याबद्दल काहीच बोलल्या नाही। तर आपल्या ह्या घरकोंबडी मनीश्री काकू आहेत, ह्या पण तर यांच्या व्हिडिओची सुरुवात त्यांच्याच नावापासून करतात। त्यांचं नाव वापरून वापरून स्वतःचं बोरिंग चॅनल ग्रो केलं आहे या काकूंनी। मग प्रकट दिना दिवशी घरकोंबडी मनीश्री काकू कुठे होत्या? एरवी तर या मनीश्री काकू कारण नसताना देखील प्रवचन देत असतात। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं बोलणं चोरून ऐकत असतात। त्यावर पण या काकू 15-20 मिनिटाचा एक लांबलचक व्हिडिओ बनवतात। मग प्रकट दिना दिवशी कसं बरं या काकू गप्प बसल्या होत्या? काकूंनी साधं कोणाला विश देखील नाही केलं। व्हिडिओ थ्रू पण काकू काहीच बोलल्या नव्हत्या। एवढे वर्ष या मनीश्री काकूने चॅनल त्यांच्या नावाचा वापर करून करून वाढवलाय। लोकांना शिव्या श्राप देताना पण त्यांच्या नावाचाच गैरवापर केला होता या काकूंनी। आणि चक्क प्रकट दिना दिवशी काकू स्वतःच गायब झाल्या। कमाल आहे या काकूंची। मला असं वाटलं होतं मनीश्री काकू शॉर्ट्स किंवा कम्युनिटी पोस्ट टाकतील, कारण आता काकू जे फेसवर किलोभर मेकअप लावून व्हिडिओ बनवतात त्यापेक्षा कमीच वेळ लागला असता या गोष्टीला, तरी देखील काकूने पोस्ट नाही केलं। चला, त्या दिवशी व्हिडिओ नव्हता आला, मला वाटलं दुसऱ्या दिवशी तरी व्हिडिओ टाकतील, ढगंजली काकूंकडे वगैरे गेल्या असतील या, पण तसंही काही केलं नाही या काकूंनी। पण नंतर मला समजलं याचं रिझन वेगळंच काहीतरी होतं। काय आहे ना, सगळे बोलतायत ना हल्ली की मनीश्री काकू टांजल टिंडे आणि ढगंजली काकूंचं कॉपी करतायत, त्यामुळे या घरकोंबडी मनीश्री काकूंचा इगो हर्ट झाला। काकूंचं असं म्हणणं आहे की मला गरज नाही कोणाचंही नाव वापरून व्ह्यूज कमवायचे। हा मनीश्री काकू ना खूप चिडक्या स्वभावाच्या आहेत। जरा कोण काही यांना बोललं की लगेच गाल फुगून बसतात। ह्या काकूंचं वय तर आहे 40-45, पण वागतात अशा जसं की या 16-17 वर्षाच्याच आहेत। अहो मनीश्री काकू, एवढे वर्ष तुम्हाला त्यांच्याच नावाची गरज पडली होती। त्यांच्या नावामुळेच एवढे लोक तुमच्या घरकोंबडी फॅमिलीमध्ये इन्क्लूड झाले आहेत। तुमच्या ह्या वागणुकीवर ना मला ती म्हण आठवली, गरज सरो वैद्य मरो। काय हो मनीश्री काकू, स्वतःचं काम साध्य करून घेण्यासाठी देवाच्या नावाचा तुम्ही वापर करून घेतलात, आणि आता जसं तुमचं काम झालं तर त्या देवाचं नाव घेणंच तुम्ही बंद केलं। अहो मनीश्री काकू, सरडा पण एवढे रंग बदलत नसेल। मनीश्री काकू, किती तो साळसूतपणाचा आव आणता हो। नखरेवाली सॉन्ग वर 1-2 रील काय बनवल्या तुम्ही, तर स्वतःला काय खरंच साध्या भोळ्या समजायला लागल्या का हो तुम्ही? अहो साध्या भोळ्या तर नाहीच आहात तुम्ही, धूर्त आणि लबाड आहात। तुम्हाला देखील माहिती आहे हे चांगलंच। मंडळी, ह्या काकूना टोनाली टिंडेचं बघून बुबूला दाखवून व्ह्यूज कमवत होत्या। काही दिवसांपासून रोज यांच्या व्हिडिओमध्ये त्या बुबूला दाखवत होत्या। यांचे अंधमंद भक्त तर काय विचारूच नका, एकदम नेक्स्ट लेवल कॉमेंट करतात। एक ताई बोलतात त्या बुबूच्या रूपात तुझी सासूबाई आली असेल। म्हणजे काय लॉजिक आहे ना, सासूबाईंच्या जिवंतपणी या काकूंचं कधी त्यांच्यासोबत एवढं पटलं नव्हतं, मग त्या आता कशाला येतील परत यांच्याकडे? तसं पण काकूंचे सासरे तर या वयात गावच्या घराचं देखील सगळं बघतायत एकटे, आणि स्वतःला आदर्श सुनबाई समजणाऱ्या ह्या काकू इथे किलोभर मेकअप करून रील्स शूट करण्यात व्यस्त आहेत। दुसऱ्या एका ताईने कॉमेंट केली होती या काकूंना, त्या बुबूच्या रूपात तुझे वडील येत असतील। मंडळी, मला असं वाटते या ज्या कॉमेंट करणाऱ्या ताईंने काकूंचा पकाव टॉक्सचा व्हिडिओ बघितला नसेल। त्यात काकूंने जिवंतपणे वडिलांविषयी नेगेटिव्हिटी स्प्रेड केली होती। त्यांनी चुकून कधी तो व्हिडिओ ऐकला असेल तर त्यांना किती यातना झाल्या असतील, पण काकूंने आता तो व्हिडिओ देखील प्रायव्हेट केला आहे, त्यामुळे अंधमंद भक्तांना समजणार नाही। थांबा मंडळी, त्या बुबू विषयी आलेल्या काही कॉमेंट्स दाखवते मी तुम्हाला। मनीश्री काकूंचं असं म्हणणं आहे की आता त्या डॉगला पण दाखवणार नाही आहेत। काकूंचा हेतू हा होता की सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून भटक्या कुत्र्यांना किंवा प्राणी पक्षीला खायला प्यायला द्या। हा संदेश तर काकूंचा खरंच खूप छान आहे। सध्या खूप ऊन आहे, रस्त्यावर प्राणी पक्ष्यांना उन्हाचा खूप त्रास होतोय। काकू हे तोंडी पण सांगू शकल्या असत्या, किंवा एकदा दाखवलं असतं व्हिडिओ थ्रू तरी चाललं असतं,
पण काकूंना सारखं सारखं त्या बुबूला दाखवून डॉलर्स कमवायचे होते. ह्या काकूंना डॉलरसाठी खूप हपापलेले आहेत खरंच. ह्या काकूंना स्वतःच्या स्वार्थापलीकडे दुसरं काही दिसत नाही. तर मंडळी, तुम्हाला देखील मी हीच विनंती करेन की तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये एक मटका किंवा भांड्यामध्ये पाणी ठेवा. तेवढंच त्या पक्षी किंवा प्राण्यांना देखील उन्हाचा त्रास कमी जाणवेल. आता मंडळी, काकूंनी तर सांगितलंय की त्या बुबूला दाखवणार नाही, पण हा जो व्हिडिओ तिच्या नावावरती काकूंनी बनवला होता त्याच्यावरती पण काकूंनी मस्त डॉलर्स छापले. आता काकू बोलले आहेत यापुढे पण त्या तिची तशीच काळजी घेणार आहेत. चला, चांगलंय, काकू तिची काळजी घेणार आहेत. पण आता तर काकू थोड्या दिवसात जातील गावी, मग तेव्हा त्या बुबूचं काय? काकू तर गावी किलोभर मेकअप करून रील्स बनवतील, मग तेव्हा त्या बुबूची काळजी कोण घेणार आहे मुंबईला? आता या मनीश्री काकू आणि प्राचीन काका तिच्या वॅक्सिन वगैरेचं पण बघणार आहेत. तर मग काकूने त्या बुबूला स्वतःसोबत गाडी करून गावी घेऊन जायला हवं. म्हणजे कसं त्या बुबूचे पण हाल नाही होणार आणि काकूंना आता तिचा जो लळा लागला आहे मग त्यांचं पण मन रमेल. मंडळी, 2-3 दिवसा अगोदर कॅलिफोर्नियाच्या कॅटमॉम बद्दल मी एक पोलखोल केली होती की त्या फिल्टर लावून स्वतःला तरुण दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच ह्या मनीश्री काकू पण करतायत. काय आहे ना, या काकूंना स्वतःचा खरा चेहरा दुनियेसमोर येईल याची भीती असते. तसं तर यांचा खरा चेहरा सगळ्यांनी पाहिलाच आहे. चेहऱ्यावरून माणसं ओळखतात बोलतात ते अगदी खरं आहे. काकूंकडे बघतात समजते. काकू खूप जास्त गोडबोल्या आहेत. काकूंना फक्त मी आणि माझं रूप या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही. मनीश्री काकू बोलल्या की त्या फिल्टर लावत नाही, पण हे तर खोटच आहे. काकू बोलतात व्हिडिओ एडिट करताना मी स्मूथनेस वाढवते. ते तरी कशाला वाढवतात ना या काकू, जे आहे ते नॅचरल दाखवलं पाहिजे यांनी. पण ह्या काकूंना फक्त लोकांची दिशाभूल करायला येते. मंडळी, या काकूंचं कसं आहे माहितीये का, यांना स्वतःला चवळीची शेंग बनून राहायचंय, पण काकांना या सांगतात की तुम्ही सगळीकडून सुटत जा. अहो मनीश्री काकू, चवळीची शेंग असो किंवा गोलमटोल, सगळ्यात जास्त महत्वाचं असते ते म्हणजे आपली बॉडी हेल्दी हवी आणि फिट देखील. आणि काय हो मनीश्री काकू, मागे तुम्ही ते हर्बल मेडिसिन घेत होत्या ना, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नव्हता, तुमची स्किन ग्लोईंग झाली होती, नेल्स चांगले झाले होते, केस देखील तुमचे शायनी झाले होते. मग काकू, तुम्ही ते हेअर ट्रीटमेंट का बरं करून घेतली अचानक? आणि आजकाल तुम्हाला थोडंसं काम केलं तरी थकायला होते. हा, आता तुमचं वय झालंय ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्हीच बोलल्या होत्या ना त्या पावडरमुळे तुम्हाला थकवा देखील जाणवत नाही. म्हणजे याचा अर्थ ती पावडरचं देखील तुम्ही फेक प्रमोशन केलं होतं का? काकू फक्त दाखवायला म्हणून 1760 प्रमोशन करतात, लोकांना मूर्ख बनवतात, पण रिअलिटीमध्ये काकू स्वतः तर हे काही वापरतच नाहीत. खरं बोलू तर मंडळी, या काकूंना हाऊसवाईफला खूप चुकीचं इन्फ्लुएन्स करतायत. काकूंचे व्हिडिओ बघून काही हाऊसवाईफ त्यांच्या नवऱ्याच्या पाठी लागून असले प्रोडक्ट्स वापरतात आणि मग त्यांना इफेक्ट नाही झाला असं त्यांनी काकूंना कॉमेंट केली की काकू सरळ हात झटकून देतात. काकू स्वतः तर ते प्रोडक्ट वापरत नाही, पण दुसऱ्यांना सांगतात की मला तर फरक पडला आहे हे वापरून, तू कदाचित चुकीच्या पद्धतीने वापरलं असशील म्हणून तुला रिझल्ट हवेत असे नसतील आले. काल परवाच मी ह्या काकूंच्या व्हिडिओ खाली एका ताईंची कॉमेंट वाचली होती. थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी ती कॉमेंट दाखवते. पाहिलत ना मंडळी, या ताईने काकूंचा व्हिडिओ बघून काकूंवरती विश्वास ठेवून ते प्रोडक्ट मागवले आणि त्यांना त्या क्रीमचा फायदा तर नाही झाला, पण साईड इफेक्ट झाले. या परिस्थितीत पण मनीश्री काकू त्यांनाच उपदेश देत आहेत. आता यांच्या अंधमंद भक्तांनी विचार करावा की या काकूंवर किती विश्वास ठेवायचा. खरं तर विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही आहे ह्यांच्यात. यांचे सगळे व्हिडिओ म्हणजे दिखाव्याची दुनिया आहे. खरं तर कोणतीच गृहिणी या काकूंसारखं 1 किलो मेकअप लावून घरची कामं करत नाही. हे सगळं व्हिडिओ पुरतच मर्यादित असते बरं का मंडळी. कारण काल परवाच या काकूंकडे त्या ताई जेवण बनवायला आल्या. त्यांनी फ्रीज उघडला तर फ्रीज मध्ये भाज्याच नव्हत्या आणि हे मनीश्री काकूंना त्यांनी सांगितल्यानंतरच समजलं. आता एक हाऊसवाईफ किंवा घरात जी स्त्री असते तिचं आपल्या घरात चारी बाजूने लक्ष असते. काय संपणार असेल तर ते आणून ठेवते, पण ह्या काकूंना स्वतःच्या घरात काय आहे काय नाही हे बाहेरची व्यक्ती येऊन सांगते. मागे तर मारिया काकूने फ्रीज ऑर्गनायझिंगचे व्हिडिओ दाखवले होते. ह्याचाच अर्थ तो फ्रीज पण या काकूने स्वतः नसेल ऑर्गनाइज केला. मला तर वाटते सगळं घरातलं काम देखील ते प्राचीन काकाच करत असतील. सतत बिचारे दमलेले असतात. खरं बोलू तर या मनीश्री काकूंचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. मंडळी, या काकूंना ना भातुकलीचा स्वयंपाक करण्यात खूप मजा येते, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता त्या दिवशीच बघा ना, काकूंने वॉटरमेलन ज्यूस बनवलं होतं कारण त्यांच्या मुलाने त्यांच्याकडे हट्ट केला होता.
प्राचीन काका पण तिथे उपस्थित होते, पण या काकूंनी त्यांना ज्यूस दिला नाही. काकूंनी 1 ग्लास होईल इतकाच ज्यूस बनवला होता. किती तो चिकटपणा. अरे हो, या काकू तर किरकिरे काकूंच्या शिष्य होत्या ना एकेकाळी. आता या काकूंनी काही दिवसांपूर्वी ड्रेसचं कलेक्शन दाखवलं होतं. काकूंचं असं म्हणणं आहे की खूप अफोर्डेबल कुर्तीज त्या शॉपमध्ये मिळतात. पण काही काकूंच्या भक्तांनी कॉमेंट केल्या होत्या त्या व्हिडिओ खाली की तुझे ड्रेस दाखवले त्याची किंमत 3000 होती, 2000 होती. आता मंडळी तुम्हीच सांगा, सर्वसामान्य जी हाऊसवाईफ आहे तिला हे परवडणार आहे का? एवढे महाग कपडे एखादी गृहिणी कशी काय खरेदी करू शकते? ह्या मनीश्री काकूंना काय फुकटचा प्रमोशनचे पैसे मिळतात व व्हिडिओ बनवून पण त्या डॉलर्स छापतायत. वर या काकूंनी जो नंबर दिला आहे त्यात तर यांचे अंधबंध भक्त मेसेज करतायत, तर त्यांना कोणीच एंटरटेन देखील करत नाही. बिचारे काकूंचे अंधबंध भक्त त्यांना एवढा काकूंना हा विषय हायलाइट करतायत, पण काकू काय बाबा, त्यांचा व्हिडिओचं कंटेंट त्यांना मिळालं. आता तर काकूंचा ॲटिट्यूड असा आहे, अपना काम बनता भाड में जाए जनता. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. ह्या काकूंना फक्त व्हिडिओ अपलोड करायचा माहिती आहे, मग प्रमोशन आपण जे करतोय त्याने लोकांना काय फायदा होईल नाही याचा काकू जराही विचार करत नाही. काकू चॅनलच्या नावाप्रमाणे स्वतःला आता राणी समजायला लागल्या आहेत, पण ज्या सर्वसामान्य स्त्रिया आहेत त्यांचं काय? कधी यांच्या अंधमंद भक्तांचे डोळे उघडणार आहेत काय माहिती. त्या दिवशी तर या मनीश्री काकू बोलत होत्या, उठसूट सजेस्ट करायला मी काय मूर्ख नाही आहे, आंधळा विश्वास ठेवत नाही मी कोणावरतीच. जर असे प्रमोशन केले असते तर नक्कीच माझं घर झालं असतं मुंबईमध्ये. आता काही दिवसांपूर्वी काका आणि काकू फ्लॅट बघत होते असं मी ऐकलं होतं. मग ते कशासाठी होतं नेमकं? आणि आता तर ते अडॉप्ट करणाऱ्या मुलीचा विषय जसा काकूंनी परत काढला नाही, तसाच ह्यावर पण काही बोलल्या नाही आहेत काकू. व्ह्यूज साठी लोकांना फक्त मूर्ख बनवतात या मनीश्री काकू. तर मंडळी, अशा आहेत या 1760 प्रोडक्टचं स्वतःच्या फायद्यासाठी प्रमोशन करणाऱ्या स्वार्थी घरकोंबडी मनीश्री काकू. तुम्हाला यांच्या स्वार्थीपणाबद्दल काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.